आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी त्यांना एस टी महामंडळाचं अध्यक्ष बनवलं त्यावेळी एस टीची परिस्थिती खराब होती. शेवटी आपली एस टी ही लेकरूवाळी आहे, त्याच्यामुळे त्याची परिस्थिती काही कधीच फार चांगली नसते, ती अडचणीचीच असते. कारण जिथे पैसे मिळत नाही अशाही रूटवर आपण ती चालवत असतो. पण त्या काळामध्ये अक्षरशः आता एस टी बंद करावी का इथपर्यंतच्या चर्चा चालल्या होत्या. आणि त्यावेळी मालकांना अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्या एस टीमध्येही त्यांच्या प्रामाणिकपणामुळे, त्यांच्या पारदर्शी योजनांमुळे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे एक टर्नराऊंड आला आणि तोट्यातली एस टी फायद्यातही येऊ शकते हे मोठ्या मालकांनी दाखवून दिलं. आणि त्यातनं एस टी महामंडळाचा परिचारक पॅटर्न हा उभं करण्याचं काम हे मोठ्या मालकांनी केलं.